कबुलातदार गावकर प्रश्नी ग्रामसभा आयोजित करूनही ग्रामस्थांच्या सहमतीने प्रस्ताव सादर केलेला असताना 4 महिन्यापूर्वी माननीय जिल्हाधिकारी यांच्या दालनात झालेल्या बैठकीचा आढावा घेऊन पालकमंत्री यांनी ज्यांचे प्रश्न सोडवणार आहेत त्या ग्रामस्थांना अथवा प्रतिनिधींना कल्पना न देता महसूल मंत्री यांच्यासोबत परस्पर बैठक आयोजित करून त्रिसदस्यीय समिती नेमली। हे कितपत योग्य आहे? राजकीय हेतूने प्रेरित झालेली ही माणसे या प्रकरणात खो घालण्याचा प्रयत्न करण्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी करण्यात आला। यावेळी गाव प्रमुख श्रीकांत गावडे, कृती समिती अध्यक्ष शशिकांत गावडे, सचिव भारतभूषण गावडे, प्रकाश गावडे, रामचंद्र गावडे, कृती समिती उपाध्यक्ष उल्हास गावडे, प्रकाश गुरव आदी उपस्थित होते। ब्युरो न्यूज कोकण लाईव्ह ब्रेकिंग चौकोड। पुढाकाराने तसंच ग्रामस्थांच्या सहकार्यातून गेली 20 वर्ष प्रलंबित असणारा कबुलातदार गावकर जमीन प्रश्न हा अंतिम टप्प्यात आणलेला होता। परंतु ह्या कृती समितीने प्रश्न सोडवत असताना गाव पातळीवर, तालुका पातळीवर तसेच प्रांत, जिल्हाधिकारी, महसूल मंत्री यांच्या पातळीवर सगळीकडे बैठका घेतल्या आणि ह्या बैठका घेऊन कुटुंब सर्वेक्षणाचा जो निर्णय होता तो कुटुंब सर्वेक्षणाचा निर्णय, त्याचं कुटुंब सर्वेक्षण यादी देखील इथं जाहीर केली आणि त्यानुसार ग्रामसभा देखील आयोजित केली होती आणि ह्या ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांना कशा प्रकारे वाटप पाहिजे त्याचा परिपूर्ण प्रस्ताव देखील त्यांनी सादर केलेला आहे। परंतु असं असताना देखील गेली 4 महिन्यापूर्वी जी बैठक झाली होती दीपक माननीय पालकमंत्री यांची, त्या 4 महिन्यापूर्वीच्या बैठकीचा आढावा घेऊन माननीय पालकमंत्री हे महसूल मंत्री यांच्यासोबत बैठक घेतली। याची कुठलीही कल्पना आंबोली कबुलातदार गावकर समिती किंवा कबुलातदार गावकर समन्वय कृती समिती किंवा ग्रामस्थांना न देता त्यांनी परस्पर बैठक घेतली। हे कितपत योग्य आहे हे आणि त्यानंतर आज गेली 2 दिवस गेली 2 दिवस इथं पेपरमध्ये वगैरे बातम्या येत आहेत की इथं ही जी कबुलातदार गावकर समन्वय व कृती समिती आहे ती इथं अनधिकृत आहे। परंतु आजपर्यंत एवढं केलेलं काम असताना देखील हे जे आता कोणी सांगतोय की कबुलातदार गावकर समिती ही जी अनधिकृत आहे त्या लोकांनी याच्यापूर्वी का नाही सांगितलं? कारण गेली 2.5 वर्ष ही समिती इथं कार्यरत आहे। त्यानंतर कबुलातदार गावकर ही कृती समिती ही कुठल्याही पक्षाशी संबंधित नसून कबुलातदार गावकर कृती समिती समन्वय व कृती समिती ही कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसून फक्त काही लोक इथं एका राजकीय पक्षाचे आहेत आणि ते ह्या समितीला बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत। तर त्या लोकांनी इथं गावाच्या हिताच्या दृष्टीनं इथं विचार करणं गरजेचं आहे, नाही की इथं गावाच्या तसेच ग्रामस्थांच्या हिताच्या दृष्टीने इथं प्रयत्न करणं गरजेचं आहे। नमस्कार, मी शशिकांत सोनू गावडे, कृती समिती अध्यक्ष तथा कबुलातदार गावकर। मी एवढंच सांगू इच्छितो, हल्ली आज 5-6 दिवसात जे काय पत्रकारबाजी चालू आहे आणि पालकमंत्र्यांनी जो काय जर खरोखर त्यांना सोडवायचं असेल तर कृती समिती वगैरे परत नेमणे म्हणजेच न सोडवण्यासारखंच आहे। खरोखरच त्यांना सोडवायचं असेल तर पहिली अगोदर जी कृती समिती त्यांनी कुठली केलेली आहे ती त्रिसदस्यीय ती ताबडतोब रद्द करावी आणि आपले त्यांचे जे काय कार्यकर्ते असतील, कोण काय असतील तर त्यांना सूचना द्यावा की भडकवण्याचं काम करू नये, राजकारण करण्याचं काम करू नये। कृती समिती ही लोकांच्या उठावातून निर्माण झालेली आहे, कोणी अशी वैयक्तिक कोणी केलेली नाही आणि उठावातून ही संघटना एक तयार झालेली आणि त्या संघटनेने कृती समितीतून जवळजवळ 2 वर्ष पाठपुरावा केलेला आहे आणि हा पाठपुरावा केल्यामुळेच आजपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत आणि ही जमीन आमची ही वर्ग 1 ची आहे आणि सगळे कागदपत्रासह आमच्याकडे पुरावे आहेत। नुसतेच आम्ही काही नाही म्हणून भांडत नाही, पुरावे आहेत म्हणूनच आम्ही वर्ग 1 म्हणून भांडत आहोत आणि ती वर्ग 1 म्हणूनच मिळणार आहे। त्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे, नाहीपेक्षा जर ती त्रिसदस्यीय समिती जर कॅन्सल नाही केली तर गाव बैठक घेऊन, मंदिरामध्ये बैठक घेऊन, आतापर्यंत 3 मिटिंगी मोठ्या झाल्यात, 5-5, 600, 700, 1000 लोक जमलेले आहेत। परत गाव बैठक घेऊन बहिष्कार घालण्याचा काम मी करणार आहे। कृती समिती अध्यक्ष व कबुलातदार आणि गावकर, शेवटी देवळामध्ये हा प्रश्न जमिनीचा असल्यामुळे मंदिरामध्ये ठरेल तो शेवटचा निर्णय असेल आणि हा सगळ्यांना पाळावाच लागेल। जर खरोखरच सगळ्यांना जमीन पाहिजे असेल तर ह्या मताशी जर ठाम राहिलो तर आमचा निर्णय ताबडतोब आपल्या मतदान झाल्यानंतर ताबडतोब सुटला पाहिजे, तरच कुठेतरी आम्ही आमच्या शब्दावर जर सगळ्यांनी एक
मताने जर सगळ्यांनी याच्याशी कटिबद्ध राहिलो तरच त्याचा सगळ्या ग्रामस्थांना, सर्व शेतकऱ्यांना, सर्व आपल्या इथल्या वहिवाटदारांना त्याचा खरोखरच लाभ होईल. आणि वहिवाटीप्रमाणे कमीच ते कमीत 5 एकर जमीन मिळायलाच पाहिजे. अल्पभूधारक असतील, काही लोक असतील त्यांना एकरभर, कुणाला घरापुरती मिळाली तरी झालं, पण खरोखर जो शेतकरी आहे त्याला कमीच कमी 5 एकर जमीन मिळालीच पाहिजे. एवढंच माझं मत आहे. धन्यवाद. मी रामचंद्र गावडे, कृती समितीचा एक सदस्य. आज ही गावात कृती समिती जी नेमलेली आहे, कमलादर गावकर कृती समिती, या समितीमध्ये सर्वपक्षीय सदस्य ठेवलेले आहेत, सर्व समाजाचे सदस्य ठेवलेले आहेत. या ठिकाणी कुठल्या एका समाजाचा सदस्य ठेवलेला नाही. आणि ही कृती समिती गेली 2 वर्ष आज सतत जमिनीचा पाठपुरावा करून सचिव किंवा अध्यक्ष किंवा बाकी इतर सर्व सदस्य यांच्या सहकार्याने पूर्ण गावाचा आज कुटुंब सर्वेक्षण होऊन जवळजवळ 99% काम आमचं झालेलं आहे. हे पालकमंत्री दीपक केसरकर मान्य करतात की 99% काम झालेलं आहे आंबोली गेळ्याचं. परंतु त्याची दीपक केसरकर जो त्यांनी खुलासा केला तो मवाळ भाषेचा आहे आणि एक राजकीय भाषेला शोभण्यासारखा आहे. परंतु त्यांची जी पिलावळ आहे आंबोलीत ती काहीतरी पत्रकार परिषद घेतात आणि काहीतरी बडबडत राहतात. तर त्यांना जर मला एवढंच सांगायचं आहे की अशा प्रकारे जर राजकारण करायचं असेल आणि मतदानावर बहिष्कार म्हणजे काय हे जर दाखवायचं असेल, हे त्यांना बघायचं असेल तर येत्या 30 एप्रिल पर्यंत तरी आराम करा. 23 एप्रिल पर्यंत तरी गप्प बसा आणि 23 एप्रिलला तुमचे डोळे उघडतील की बहिष्कार म्हणजे काय असतो. आणि एखादा राजकीय पक्ष ज्यावेळी बहिष्कार घालतो, हे एक राजकीय पक्ष नसतो, त्या ठिकाणी सर्व ग्रामस्थ असतात. कारण हा जमिनीचा प्रश्न हा ज्यांनी काल पत्रकार परिषद घेतली त्यांच्या देखील जीवनाचा, जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. पण त्यांना ते विसरले. एक पालकमंत्र्यांच्या हॉटेलमध्ये बसायला मिळतं म्हणून ते जाऊन तिथं बसतात आणि काहीतरी पत्रकारांशी बोलतात. परंतु त्याला अर्थ नाही आहे. त्याला माझं एकच विनंती आहे, दीपक केसरकर यांनी एक पालकमंत्री म्हणून जे राजकीय वजन आपलं वापरून त्या जे राजकारण करतायत तुमची माणसं, त्यांना वेळीच आवर घाला, अन्यथा ह्याचे परिणाम फार वाईट होतील. हे तुम्ही लक्षात ठेवा. ही आंबोली आहे, आंबोली आणि गेळे ह्या दोन्ही गावांची बहिष्कार घालण्याची पद्धत कशी असेल आणि काय असेल हे आमच्या कृती समितीचे अध्यक्ष यांनी देखील सांगितलेलं आहे की देवळात एकदा निर्णय झाला म्हणजे तो झाला. हे देखील दीपक केसरकरांना चांगलं माहिती असेल. तर माझी त्यांना एकच विनंती आहे की त्यांना ते आपले पिलावळ जे कोण आहेत ना त्यांना वेळीच आवर घाला आणि येत्या 23 एप्रिलला जे मतदान होणार त्याच्यावर कसा बहिष्कार असतो आणि बहिष्कार म्हणजे काय हे दिसून येईल त्यांना. राम श्रीकांत गावडे, प्रमोद गावकर, आंबोली, कमलादर गावकर. काल जे तरुण भारताच्या वर्तमानपत्रामध्ये जे त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली ती एकदम दुःखीपणाची दिली होती. प्रतिक्रिया त्यांच्या पालकमंत्र्यांचे कोण कार्यकर्ते कोण काही ते समजा ते बाळगले होते, त्या लोकांनी आमच्या कामात मध्ये जागेविषयी की वाटपाच्या विषयी नवीन प्रगतीपत्रावर आलेलं आहे ते समजा विघ्न आणतायत असे राजेश गावडे त्यांनी असं काही करू नये आणि कुठल्याही कामामध्ये खो घालू नये हे त्यांनी पालकमंत्र्यांनी त्यांना सांगावं ही नम्र विनंती.